नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, मी आहे अरविंद गुटे। आपल्यासाठी आजचा विषय घेऊन आलेला आहे सेल आणि बॅटरी। तर मित्रांनो, या टॉपिकवरील जे काही परीक्षेला येणारे प्रश्न आहेत, जे काही MCQ येणार आहेत, तर आपल्याला ते काय करायचे या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहिजे आहेत। तर मित्रांनो, सुरू करूया। आपला पहिला प्रश्न जो की हा आहे, प्रश्न क्रमांक पहिला, कोणते उपकरण सूर्यप्रकाशाचे विद्युत ऊर्जेमध्ये रूपांतर करते? ऑप्शन ए फोटोव्होल्टिक सेल, ऑप्शन बी लिक्विड क्रिस्टल डायोड, ऑप्शन सी प्रकाश उत्सर्जन डायोड, ऑप्शन डी प्रकाश अवलंबून प्रतिरोधक। तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए फोटोव्होल्टिक सेल। तर बघूया मित्रांनो, आपला जो की पुढील प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 2, जो की आपल्यासाठी हा, कोणता लॉ वरील सेकंडरी सेल कार्य करतो? ऑप्शन ए लेन्झचा लॉ, ऑप्शन बी जूल्सचा लॉ, ऑप्शन सी फॅरेडेचा इलेक्ट्रोसिसचे नियम, ऑप्शन डी इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनचे फॅरेडेचा नियम। तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी फॅरेडेचा इलेक्ट्रोसिसचे नियम। तर मित्रांनो, आपला पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3, जो की आपल्यासाठी हा आहे, इलेक्ट्रोसिस दरम्यान जमा केलेल्या वस्तुमानाची गणना करण्यासाठी सूत्र काय आहे? ऑप्शन ए M बरोबर IT ग्रॅम, ऑप्शन बी M बरोबर ZIT ग्रॅम, ऑप्शन सी M बरोबर IT भागिले Z ग्रॅम, ऑप्शन डी M बरोबर Z भागिले IT ग्रॅम। तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी M बरोबर ZIT ग्रॅम। तर मित्रांनो, आपला पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4, जो की आपल्यासाठी हा आहे, बॅटरीची क्षमता कशी निश्चित केली जाते? ऑप्शन ए व्होल्ट, ऑप्शन बी वॅट, ऑप्शन सी व्होल्ट एम्पियर, ऑप्शन डी एम्पियर आवर्स। तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी एम्पियर तास। तर मित्रांनो, बघूया आपण पुढील प्रश्न क्रमांक 5, जो की आपल्यासाठी हा आहे, सेकंडरी सेलमध्ये प्लेट्स वाकणे या दोषाचे नाव काय आहे? ऑप्शन ए बंकलिंग, ऑप्शन बी स्थानिकृती, ऑप्शन सी पॅरलल शॉर्ट, ऑप्शन डी हार्ड सल्फेशन। तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए बंकलिंग। तर मित्रांनो, बघूया आपण पुढील प्रश्न क्रमांक 6, जो की आपल्यासाठी हा आहे, इलेक्ट्रिक चार्जचे एकक काय आहे? ऑप्शन ए व्होल्ट, ऑप्शन बी वॅट, ऑप्शन सी एम्पियर, ऑप्शन डी कुलॉम्ब। तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी कुलॉम्ब। तर मित्रांनो, बघूया आपण पुढील प्रश्न क्रमांक 7, जो की आपल्यासाठी हा आहे, लिथियम सेलचे आउटपुट व्होल्टेज काय आहे? ऑप्शन ए 1.2 व्होल्टेज, ऑप्शन बी 1.5 व्होल्टेज, ऑप्शन सी 1.8 व्होल्टेज, ऑप्शन डी 2.5 व्होल्टेज। तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी 2.5 व्होल्टेज। तर मित्रांनो, बघूया आपण पुढील प्रश्न क्रमांक 8, जो की आपल्यासाठी हा आहे, जर बॅटरी कमी कालावधीसाठी जास्त दराने चार्ज करायची असेल तर चार्ज करण्याची पद्धत कोणती आहे? ऑप्शन ए इनिशियल चार्जर, ऑप्शन बी बूस्ट चार्जर, ऑप्शन सी ट्रिकल चार्जर, ऑप्शन डी फ्रेशिंग चार्जर। तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी बूस्ट
चार्जर। तर मित्रांनो, पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 9, जो की आपल्यासाठी हा आहे। कार्बन झिंक कोरड्या सेलमध्ये कोणते इलेक्ट्रोलाइट वापरतात? ऑप्शन ए डायल्यूट सल्फ्युरिक ॲसिड, ऑप्शन बी अमोनियम क्लोराइड, ऑप्शन सी पोटॅशियम हायड्रोक्साइड, ऑप्शन डी कॉन्सेंट हायड्रोक्लोरिक ॲसिड। तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी अमोनियम क्लोराइड। तर मित्रांनो, बघूया आपण पुढील प्रश्न क्रमांक 10, जो की आपल्यासाठी हा आहे। द्रवामध्ये प्रवाहित केल्याने कोणता परिणाम होतो? ऑप्शन ए गरम, ऑप्शन बी लाइटिंग, ऑप्शन बी चुंबकीय, ऑप्शन सी केमिकल। तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी केमिकल। तर मित्रांनो, बघूया आपण पुढील प्रश्न क्रमांक 11, जो की आपल्यासाठी आहे। लीड ॲसिड बॅटरीमध्ये निगेटिव्ह प्लेट्स बनविण्यासाठी कोणती सामग्री वापरली जाते? ऑप्शन ए लीड डॉक्साइड, ऑप्शन बी स्पेन्स लीड, ऑप्शन सी लीड पेरॉक्साइड, ऑप्शन डी लीड सल्फेट। तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी स्पॉन्ज लीड। तर मित्रांनो, पुढील प्रश्न क्रमांक 12, धातूच्या पृष्ठभागावरील गंज नियंत्रित करण्यासाठी कोणते तंत्र वापरले जाते? ऑप्शन ए ॲडोनिक संरक्षण, ऑप्शन बी कॅथोडिक संरक्षण, ऑप्शन सी इलेक्ट्रोलाइटिक संरक्षण, ऑप्शन डी इलेक्ट्रोस्टॅटिक संरक्षण। तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी कॅथोडिक संरक्षण। तर बघूया मित्रांनो, पुढील प्रश्न क्रमांक 13, जो की आपल्यासाठी हा आहे। डिजिटल घड्याळमध्ये कोणत्या सेलचा सर्वाधिक वापर केला जातो? ऑप्शन ए व्होल्टेक, ऑप्शन बी लिथियम, ऑप्शन सी मर्क्युरी, ऑप्शन डी सिल्वर ऑक्साईड। तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी मर्क्युरी। तर मित्रांनो, पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 14, समांतर कॉम्बिनेशन सर्किटमध्ये एक सेल रिव्हर्स पोलॅरिटीने जोडल्यास काय परिणाम होतो? ऑप्शन ए व्होल्टेज 0 होईल, ऑप्शन बी ओपन सर्किट होईल, ऑप्शन सी शॉर्ट सर्किट होईल, ऑप्शन डी कोणताही प्रभाव सामान्यपणे काम करणार नाही। तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी शॉर्ट सर्किट होईल। तर मित्रांनो, पुढील प्रश्न, बॅटरी चार्जरमध्ये फाईल सेक्टर स्विचचे कार्य काय आहे? ऑप्शन ए करंट रेटिंगची निवड, ऑप्शन बी चार्जिंग वेळेची निवड, ऑप्शन सी व्होल्टेज श्रेणीची निवड, ऑप्शन डी चार्जिंग पद्धतीची निवड। तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए करंट रेटिंगची निवड। तर मित्रांनो, पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 16, सोलार सेलमधील तापमानाच्या आउटपुट पॉवर काय परिणाम होतो? ऑप्शन ई तापमानातील बदलाचा कोणताही परिणाम नाही, ऑप्शन बी तापमान वाढल्याने वाढते, ऑप्शन सी तापमान वाढीसह कमी होते, ऑप्शन डी तापमानात घट झाल्यास मूळ घटते। तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी तापमानात घट झाल्यामुळे घटते। तर पुढील प्रश्न आहे 17, बॅटरी चार्ज करताना हायड्रोमीटरचा वापर कोणत्या उद्देशाने केला जातो? ऑप्शन ए एएच क्षमता निश्चित करण्यासाठी, ऑप्शन बी बॅटरी व्होल्टेज पातळीचे मूल्यांकन करण्यासाठी, ऑप्शन सी बॅटरीच्या डिस्चार्ज पातळीचे मूल्यांकन करण्यासाठी, ऑप्शन डी इलेक्ट्रोलाइटचे विशिष्ट गुणवत्ताकर्षण निश्चित करण्याकरिता। तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे डी इलेक्ट्रोलाइटचे विशिष्ट गुणवत्ताकर्षण निश्चित करण्याकरिता। तर मित्रांनो, पुढील प्रश्न आहे फॅरेडेच्या इलेक्ट्रोलिसिसच्या पहिल्या नियमाचे सूत्र काय आहे? ऑप्शन ए एम बरोबर झेड भागिले आय टी, ऑप्शन बी एम बरोबर झेड गुणिले आय टी, ऑप्शन सी एम बरोबर आय टी भागिले झेड, ऑप्शन डी एम बरोबर झेड टी भागिले आय। तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन
बी M बरोबर Z गुणिले IT। तर बघूया पुढील प्रश्न क्रमांक 19। लीड ॲसिड बॅटरीमध्ये इलेक्ट्रोलाइट म्हणून कोणता वापरला जातो? ऑप्शन ए हायड्रोक्लोरिक ॲसिड, ऑप्शन बी अमोनियम क्लोराइड, ऑप्शन सी पोटॅशियम हायड्रॉक्साइड, ऑप्शन डी डायल्यूट सल्फ्युरिक ॲसिड। तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी डायल्यूट सल्फ्युरिक ॲसिड। तर बघूया पुढील प्रश्न। सर्किटचे एकूण व्होल्टेज किती आहे? ऑप्शन ए 1.5 व्होल्टेज, ऑप्शन बी 6.0 व्होल्टेज, ऑप्शन सी 7.5 व्होल्टेज, ऑप्शन डी 9.0 व्होल्टेज। तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए 1.5 व्होल्टेज। तर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 21 जो की आपल्यासाठी आहे। चार्जिंग दरम्यान लीड ॲसिड बॅटरीमध्ये रासायनिक अभिक्रिया झाल्यानंतर पॉझिटिव्ह प्लेटवर काय परिणाम होतो? ऑप्शन ए स्पार्क लीड, ऑप्शन बी लीड पेरॉक्साइड, ऑप्शन सी लीड सल्फेट, ऑप्शन डी लीड सल्फेट प्लस पाणी। या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी लीड पेरॉक्साइड। तर बघूया पुढील प्रश्न क्रमांक 22 जो की आपल्यासाठी हा आहे। बॅटरी चार्ज करताना वेग प्लग का उघडा ठेवला जातो? ऑप्शन ए मुक्तपणे वायू सुटण्यासाठी, ऑप्शन बी ऑक्सिजन आत प्रवेश करू देण्यासाठी, ऑप्शन सी इलेक्ट्रोलाइटची पातळी तपासण्यासाठी, ऑप्शन डी प्लेटमधील रंग बदल तपासण्यासाठी। तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए मुक्तपणे वायू सुटण्यासाठी। तर बघूया पुढील प्रश्न 23। कोणत्या पद्धतीमध्ये बॅटरी दीर्घ कालावधीसाठी कमी विद्युत प्रवाहावर चार्ज केली जाते? ऑप्शन ए रेक्टिफायर पद्धत, ऑप्शन बी ट्रिकल चार्जिंग पद्धत, ऑप्शन सी स्थिर चालू पद्धत, ऑप्शन डी स्थिर संभाव्य पद्धत। तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी ट्रिकल चार्जिंग पद्धत। तर बघूया पुढील प्रश्न 24। लीड ॲसिड बॅटरीमध्ये हार्ड सरफेक्शन दोष कसा दुरुस्त केला जाऊ शकतो? ऑप्शन ए नवीन इलेक्ट्रोसाइड बदलणे, ऑप्शन बी नवीन इलेक्ट्रोड्स बदलणे, ऑप्शन सी नवीन इलेक्ट्रोडसह बदलणे, ऑप्शन बी उच्च करंट कमी कालावधीसाठी बॅटरी रिचार्ज करणे। तर बघूया या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी नवीन इलेक्ट्रोडसह बदलणे। तर बघूया पुढील प्रश्न क्रमांक 25 जो की आपल्यासाठी हा आहे। सिल्वर ऑक्साईड बॅटरीमध्ये कॅथोड इलेक्ट्रोड म्हणून कोणती सामग्री वापरली जाते? ऑप्शन ए जस्त, ऑप्शन बी कॉपर, ऑप्शन सी कार्बन, ऑप्शन डी सिल्वर ऑक्साईड। तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए जस्त। तर बघूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे प्रश्न क्रमांक 26। चांदीचे इलेक्ट्रोकेमिकल समतुल्य ES काय आहे? ऑप्शन ए 0.001182 मिलीग्रॅम कुलोब, ऑप्शन बी 0.01182 मिलीग्रॅम कुलोब, ऑप्शन सी 0.1182 मिलीग्रॅम कुलोब, ऑप्शन डी 1.1182 मिलीग्रॅम कुलोब। तर या प्रश्नाचे उत्तर आहे डी 1.1182 मिलीग्रॅम कुलोब। तर बघूया पुढील प्रश्न। डिस्चार्जिंग दरम्यान लीड ॲसिड बॅटरीच्या निगेटिव्ह प्लेटमध्ये होणाऱ्या रासायनिक अभिक्रियाचा परिणाम काय आहे? ऑप्शन ए स्पार्क लीड, ऑप्शन बी लीड पेरॉक्साइड, ऑप्शन सी लीड सल्फेट, ऑप्शन डी लीड सल्फेट प्लस पाणी। तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी लीड सल्फेट। तर बघूया पुढील प्रश्न। लीड ॲसिड बॅटरीमध्ये स्पेरेटचा उद्देश काय आहे? ऑप्शन ए इलेक्ट्रोलाइटसाठी मार्ग प्रदान करण्यासाठी, ऑप्शन ए बी पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह प्लेट घट्ट पकडण्यासाठी, ऑप्शन सी
पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह प्लेट्समधील शॉर्ट टाळण्यासाठी. ऑप्शन डी पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह प्लेटला अनुक्रमे मध्ये ठेवण्यासाठी. तर पहिल्या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह प्लेट्समधील शॉर्ट टाळण्यासाठी. तर बघूया पुढील प्रश्न क्रमांक 29 जो की आपल्यासाठी हा आहे. लीड ॲसिड बॅटरीमधील इलेक्ट्रोलाइटचे विशिष्ट गुरुत्वाकर्षण मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरले जाते. ऑप्शन ए बॅरोमीटर, ऑप्शन सी हायड्रोमीटर, ऑप्शन सी अमोनियोमीटर, ऑप्शन डी उच्च दर डिस्चार्ज टेस्टर. तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी हायड्रोमीटर. तर मित्रांनो बघूया पुढील प्रश्न क्रमांक 30. कोणत्या प्रकारचे इन्व्हर्टर सर्किट आहे. ऑप्शन ए डायोड इन्व्हर्टर, ऑप्शन सी SCR वापरलेले इन्व्हर्टर, ऑप्शन सी सिंगल ट्रान्झिस्टर इन्व्हर्टर, ऑप्शन डी 2 वळण ट्रान्सफॉर्मर इन्व्हर्टर. तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी SCR वापरलेले इन्व्हर्टर. तर बघूया पुढील प्रश्न. लीड ॲसिड बॅटरीमध्ये ब्लंकिंग दोषाचा काय परिणाम होतो. ऑप्शन ए इलेक्ट्रोड्सचे झुकणे, ऑप्शन बी इलेक्ट्रोलाइटची ताकद कमी करणे, ऑप्शन सी इलेक्ट्रोड्स दरम्यान शॉर्ट करणे, ऑप्शन डी अंतर्गत प्रतिकार वाढवणे. तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए इलेक्ट्रोड्सचे झुकणे. तर बघूया पुढील प्रश्न क्रमांक 32 जो की आपल्यासाठी हा आहे. सर्किटचे एकूण आउटपुट व्होल्टेज किती आहे. ऑप्शन ए 0 व्होल्टेज, ऑप्शन बी 1.5 व्होल्टेज, ऑप्शन सी 3.0 व्होल्टेज, ऑप्शन डी 4.5 व्होल्टेज. तर बघूया मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी 4.5 व्होल्टेज. पुढील प्रश्न. ड्राय सेलमध्ये पॉझिटिव्ह इलेक्ट्रोड म्हणून कोणता वापरला जातो. ऑप्शन ए जस्त, ऑप्शन बी कार्बन, ऑप्शन सी तांबे, ऑप्शन डी लिथियम. तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी कार्बन. तर मित्रांनो बघूया पुढील प्रश्न क्रमांक 34. लोड वाढल्यास सेलच्या टर्मिनल व्होल्टेजचे काय आहे. ऑप्शन ए वाढतो, ऑप्शन बी कमी होतो, ऑप्शन सी शून्यावर पडतो, ऑप्शन डी तसाच राहतो. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी कमी होतो. तर मित्रांनो बघूया पुढील प्रश्न क्रमांक 35. व्होल्टेज सेलमध्ये स्थानिक क्रिया दोष कसा रोखला जातो. ऑप्शन ए सिरीजमध्ये सेल जोडून, ऑप्शन बी एका डेपोलरिसिस एजंट वापरून, ऑप्शन सी समांतरमध्ये सेल जोडून, ऑप्शन डी जास्त प्लेट एकत्र करून. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे डी जस्ट प्लेट एकत्र धरून. तर बघूया आपण पुढील प्रश्न क्रमांक 36 जो की आपल्यासाठी हा आहे. वरील सूत्रामध्ये झेड अक्षर काय दर्शवते. ऑप्शन ए सेकंदात वेळ, ऑप्शन बी इलेक्ट्रोलाइटचा ECE, ऑप्शन सी एम्पियरमधील विद्युत प्रवाहाचे प्रमाण, ऑप्शन डी मास ग्रॅम मध्ये जमा. तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी इलेक्ट्रोलाइटचा ECE. तर बघूया पुढील प्रश्न. तांब्याचे इलेक्ट्रोकेमिकल समतुल्य ECE काय आहे. ऑप्शन ए 0.329 मिलीग्राम कुलॉब, ऑप्शन बी 0.329 ग्रॅम कुलोब, ऑप्शन सी 1.1182 मिलीग्रॅम कुलोब, ऑप्शन डी 1.1182 ग्रॅम कुलोब. तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए 0.329 मिलीग्रॅम कुलॉब. तर बघूया पुढील प्रश्न क्रमांक 38 जो की आपल्यासाठी हा आहे. लीड ॲसिड बॅटरीमध्ये बंकलिंग दोषाचे कारण काय आहे. ऑप्शन ए ओव्हर चार्जिंग किंवा ओव्हर डिस्चार्जिंग, ऑप्शन बी अल्प कालावधीसाठी कमी दराने चार्जिंग, ऑप्शन सी प्लेटमधून पडणाऱ्या गाळाची निर्मिती, ऑप्शन डी बॅटरी दीर्घ कालावधीसाठी डिस्चार्ज स्थितीत ठेवली जाते.
तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए ओव्हर चार्जिंग किंवा ओव्हर डिस्चार्जिंग। तर बघूया पुढील प्रश्न, बॅटरी मधील व्होल्टेजची चार्जिंग स्थिती तपासण्यासाठी कोणते उपकरण वापरले जाते? ऑप्शन ए व्होल्टमीटर, ऑप्शन बी मल्टीमीटर, ऑप्शन सी हायड्रोमीटर, ऑप्शन डी उच्च दर डिस्चार्ज टेस्टर। तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी उच्च दर डिस्चार्ज टेस्टर। तर बघूया पुढील प्रश्न, इलेक्ट्रोलिसिस दरम्यान कोणता भाग इलेक्ट्रॉन गमावतो? ऑप्शन ए कॅथोड, ऑप्शन बी एनोड, ऑप्शन सी इलेक्ट्रोलाइट, ऑप्शन डी स्पेक्ट्रेटर। तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी एनोड। तर मित्रांनो हा भाग आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा। तर मित्रांनो जर तुम्हाला असेच या वेगवेगळ्या टॉपिकवर तुम्हाला व्हिडिओ जर पाहिजे असेल किंवा प्रश्न पाहिजे असतील तर आपल्याला कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। धन्यवाद।